त्यासाठी हा कोलम घेतलेला आहे, कोलम राईस तांदूळ, हा तांदूळ घेतलेला आहे आणि मसूरची डाळ घेतलेली आहे. आता हे मिक्स करते. तर हा भात खूप छान लागतो. तर लातूरच्या साईडला फेमस आहे हा निलंगा राईस. आणि आता सगळ्याच आपल्या हॉटेलमध्ये म्हणा कुठं गेलं तर हा भेटतो, हा निलंगा राईस. तर साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी कोथिंबीर, हिरवी मिरची कट करून, टोमॅटो, इथं बटाट्याच्या मोठ्याल्या, आणि बटाटा पण मेन आहे, बटाट्याच्या मोठ्याल्या फोडी करून, थोडीशी मेथी घेतलेली आहे, खडे मसाले घेतलेले आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि शेंगदाणे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय. लाल मिरची पावडर घेतलेला आहे, बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि धने आणि जिरे हे पावडर घेतलेले आहे. तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे टाकून घेणार आहे. आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता पण टाकल्यावर चालतंय, माझ्याकडे नाही कढीपत्ता. तर आता यामध्ये कांदा टाकून घेते. ट्रेन अशी थोडीशी जाडबुडाची घ्यायची किंवा पातळ झाली असेल कढई तर तवा ठेवायचा आणि मग तव्यावर ही कढई घालायची. कुकरमध्ये केलं तरी चालते, पण पातेला मधला कढईमधला आणखी छान होते. त्यामध्ये शेंगदाणे टाकून देते. हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तर 25 रुपयामध्ये पोटभर असा भात देते त्या हा निलंगा राईस खायला. लसूणची पेस्ट टाकून घेते. अद्रक लसूणची पेस्ट, कांदा हे छान परतून घ्यायचे आणि हे परतले आता छान. आता यामध्ये बटाटे टाकून देणार आहे. आपण बिर्याणी करायला आपल्याला चिकन लागते, तसं हा राईस करण्यासाठी बटाटा आपल्याला लागतंय थोडंसं जास्त. खायला खूप छान लागतं हा भात. टाकून घेते. मसाले वरूनच टाकायचे. तेलामध्ये टाकले तरी चालते, पण असे वरून टाकले ना आणखीन छान आहे सुगंध येतो. लाल मिरची पावडर आणि धने जिरे पावडर टाकून घेते आणि थोडासा हा घरचा मसाला पण टाकून घेणार आहे. घरचा मसाला, हळद. तर मेथी टाकून घ्यायची. मेथी छान परतून घ्यायची. यामध्ये सारे असे घटक असल्यामुळे खूप चविष्ट हा भात बनतो निलंगा राईस. आणि सगळ्याची पद्धत वेगवेगळी आहे करण्याची, कारण वेगवेगळ्या हॉटेलवर म्हणा किंवा ह्याच्यावर म्हणा खायला गेलं तर वेगवेगळी चव थोडीशी लागणार, वेगवेगळी पद्धती बनवायची. त्यामध्ये दही टाकत आहे मी. चवीनुसार मीठ. हे धुवून घेतलेले. तर कोलम राईस वापरलेला आहे. कोणताही वापरू शकता हा भात करताना. निलंगाच्या ती लातूर ह्या साईडला ते
चांता राईस आहे, पण आता आपल्याकडे नाही भेटत तो तांदूळ, तर मग कोणताही दुसरा ते घेतला तरी चालतोय. तर छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे. गरम पाणी टाकून घेते आणि फुल गॅस करून शिजवून घेणार आहे. शिजवून घ्यायचं आहे छान. कमी गॅस करते आता. द्यायचं आहे आणि लगेच उघडायचं नाही झाकण. तर कमी गॅस करून होऊन द्यायचं आहे. घेते आणि कोथिंबीर टाकते आणि नंतर परत कोथिंबीर टाकल्या 2 ते 3 मिनिट होणार आहे. पाहू शकता सगळं पाणी आटलेलं आहे. आता कोथिंबीर टाकून घेते. भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर छान मिक्स करून घेते. गॅस आता बंद करून घ्यायचा आहे आणि 20 मिनिट असंच राहून द्यायचं आहे. वाफ आहे ना भातामधली काढून घ्यायची आहे आपल्याला मिक्स करून अशी. आणि 20 मिनिटांनंतर भात खाण्यासाठी तयार आहे. 15-20 मिनिट ठेवा. निलंगणा राईस खूप छान दिसतात. आता खायला मन झाले.